लक्ष असू द्या येणारे संघ टीमचे कॅप्टन प्रत्येक संघाला आम्ही सूचना करतो अगोदरच जर दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित राहिले नाही ज्या संघाचं कॅप्टन उपस्थित असेल त्याला मात्र या ठिकाणी पेनल्टी आम्ही देणार आहोत आणि जो संघाचा कॅप्टन उपस्थित नसेल त्याला 2 डावेची पेनल्टी कंपल्सरी असेल. प्रकाशजी पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण सुभाष पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया. यस त्यांचा देखील शुभ सन्मान गरज आहे. सुभाषदादा पाटील देखील उपस्थित आहेत आणि प्रकाशदादा पाटील या दोन्ही मान्यवरांचा आपण शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. जंबिलीचे आमचे बालाजी सावंत आणि मयंक यांच्याकडनं शुभेच्छा आल्या श्री गणेश मानकिवली टीमला सन्मान देखील होत आहेत. तर मॅच आपण सुरू करायचे. पंचांचा ग्रीन सिग्नल सलामी जोडी मैदानावरती गेम ऑन लेट्स प्ले. पहिला चेंडू आडव्या बाटने खेळलेत फटका छान आहे चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर दमदार सुरुवात पंकज भोलेच्या बॅटमधनं पहिला चौकार. पुन्हा एकदा छान आहे पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. तेजस पाटील पोहोचतील वायडी स्ट्रॉंगांमध्ये फेकी करतील तोपर्यंत तितक्याच वेगानं 2 धाबा कंप्लीट झाल्यात. चला क्रिशा 11 ब्राह्मणकर टीमचे बिग सुपरडर रवी पाटील आमचे मित्र बिंदास एसबीएनचे आणि आमचे मित्र रवी पाटील आपण व्यासपीठावरती या आपलं मनोपूर्वक हार्दिक स्वागत असेल. गोलंदाज तयार हो लॉप करायचं होता मिस टायमिंग स्ट्रोक आहे खेळाडू उपस्थित राहुल पाटील सुकी नाहीये टिपली झेल आणि लागलाय पहिला धक्का श्री गणेश मानकिवली संघाला. ओपनिंग ब्लास्टर पंकज भोले बॅक टू द डगआउट. झाले असेल तर आपण व्यासपीठावरती या आपलं देखील मनपूर्वक स्वागत. चला खेळाडू कक्षामध्ये आज खेळतायत आणि त्याचबरोबर आपण पाहिले गेले तर श्री गणेश मानकिवली संघ म्हटलं तर आमचे समालोचक मित्र राहुल चव्हाण यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि सध्या तरी ते देखील संघाला सपोर्ट करतायत. टीम भरपूर चांगली आहे. मानकिवली दुसऱ्या बाजूला तेवढ्याच चांगला संघ क्रिशा 11 ब्राह्मणकर टीम बिग फाईट लढत सुरू आहे. न्यू बॅट्समॅन प्रशांत भोईर स्विच हिट ओळखला बॉलला स्लो आला होता चेंडू पारखला आणि बॉलला पाठवलाय फाईन लेग सीमा रेखा बाहेर ठोकलाय चौकार. थोडासा वेळ घेतला पटका खेळण्यासाठी स्थान थोडासा चेंज केला परंतु बॅट स्पीड थोडीशी स्लो पाहायला मिळाली कारण की चेंडू देखील स्लो होता आणि चौकार आलाय. धावसंख्या पोहोचेल ती 10 या आकड्यावरती. हाफ ट्रॅकर होता पाठीमागे हुकरण्याचा प्रयत्न होता परंतु खाली बसले होते पटका खेळण्यासाठी डग झाले होते. चेंडू मात्र निघून जातोय. विकेट किपर राहुल पाटीलच्या हातामध्ये डॉट बॉलच्या समाप्ती. राहुल भंडारे असतील माफ करा विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. टीमची टोटल 10 धावा स्कोरबोर्डवरती एकूण चेंडू झालेत आतापर्यंत ओव्हर मधील आपण पाहिले तर 5. शेवटचा बॉल यावेळेस मात्र इनसाइड आउट खेळायचं होतं पडल्यानंतर चेंडू डीप राहिला वेगाने निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये शेवटचे 2 चेंडू आले डॉट ओव्हरची होती समाप्ती आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये टीम श्री गणेश मानकिवली संघ पोहोचली ती 10 धावा 1 गडी बाद. निलेश दादा मराठे यांचं देखील आगमन झालंय. श्री गणेश मानकिवली टीमचे सिनियर खेळाडू आहेत. निलेश दादांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. डीजे सुजित
ला सुरुवात चांगली झाली होती. ऋषिकेश आपण पाहिलं की पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता पंकज भोलेना, परंतु तदनंतरच आपण पाहिले की तर फलंदाज प्रशांत भोईने देखील चौकार ठोकला, परंतु अंतिम मोमेंटला चांगलं कमबॅक राहिलं. गोलंदाज या ठिकाणी नयनच्या माध्यमातून निलेश दादा मराठे यांना थोडीशी दुखापत जरूर आहे पायाला, त्यामुळे या ठिकाणी त्याच संघामध्ये खेळत नाहीयेत, इंजर्ड आहेत. चला वेळेच्या बाबतीत बघा सूचना असेल, 3 षटकं कंप्लीट करण्यासाठी तुमच्याकडे 15 मिनिटांचा अवधी आहे. पंच तुम्हाला वेळेवरती सूचना करतील. जर पंच तुम्हाला वाटलं की वेळ जास्त झाली आहे तर त्यांचा एक फिल्डर तुम्ही सर्कल पाबंदीमध्ये ठेवायचा आहे. येस, थँक्यू. गोलंदाज दुसरं षटक तेजेश पाटील येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. एज लागली, विकेट किपर पासून थोडासा दूर होता हा चेंडू. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण चौकन्ने पूर्णपणे होते, ऍक्टिव्ह होते खेळाडू. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक विजू आपल्याला पाहायला मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉलची समाप्ती. टीमची टोटल थांबली एकूण 10 या आकड्यावरती. षटक क्रमांक सध्या तरी दुसरं सुरू आहे. पॉवर पे कंप्लीट झालं. 5 खेळाडू 30 गज घराच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. अजून एक चांगला चेंडू पडल्यानंतर पंच देखील सांगतात की टॉस झालाय, चेंडू थोडासा बाउन्स झालाय आणि फलंदाजाला पूर्णपणे बीट केला. डॉट बॉलची समाप्ती. पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे रमेश म्हात्रे सर आणि प्रसाद सहस्रबुद्धे सर आपल्याला पाहायला मिळतात. दोघांकडे प्रचंड अनुभव आहे क्रिकेटचा. आपण पाहिलं की ते दांडगा अनुभव असणार आहे दोन्ही पंच. यावेळेस पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक, खेळाडू उपस्थित, झेलपर्यंत पोहोचत नाहीयेत. वाट पाहिली बॉलची, तोपर्यंत एकूण धावा मिळतील या चेंडूवरती 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 12 धावा स्कोरबोर्ड वरती. आमचे मित्र उल्हासनगरवरनं रोहित खैरे आणि आकाश यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात स्पर्धेसाठी. ते देखील ऑनलाईन सध्या तरी जोडले गेलेत, मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल आमच्या स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषकामध्ये. हो, यावेळेस मात्र लाईन पाहावी लागेल. पंच सांगतात वाईट बॉल, अतिरिक्त धावे ती मिळते आणि टीमची टोटल अतिरिक्त धावेने पुढे सरकेत 13 या आकड्यावरती. संपूर्ण आमची मॅनेजमेंट कमिटी आपण पाहत आहेत. आमचे बिंदास सिसबे असतील, त्याचबरोबर आमचे आकाश ईश्वर देखील असतील आमचे, त्याचबरोबर आमचे आतिश असतील, सरबत ऋषिकेश राज असतील, तुषार देखील असेल, आमचे विशाल पाठारे, राकेश पाडारे, सर्व मॅनेजमेंट कमिटी देखील सामना एन्जॉय करते. परंतु हा फटका बसलाय मिड विकेट रिजनला आणि लागेल अजून एक धक्का टीम मानकिवली संघाला. ठोकलेत आणि मॅच देखील जिंकून दिली होती जय बोले नेवाळी संघाला. त्यांचा मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या पुढच्या मॅच मध्ये, ते इनॅक्शन मध्ये असतील. चला या ठिकाणी विकेट मिळाली. आता नवीन खेळाडू हेमंत मराठे पोहोचत चौथ्या क्रमांकावरती. या षटकामध्ये धावसंख्येला पूर्णपणे ब्रेक लावले तेजेश पाटीलनं, कारण की चेंडू झाले आतापर्यंत 4 आणि रन्स खर्च केले आहेत फक्त 3. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज तेजेश. हो, वेग भरपूर होता, प्रचंड वेगवान चेंडू गुड लेंथ वरती पडल्यानंतर फार वेगाने आला. गतीमध्ये या ठिकाणी बीट केलं फलंदाजाला. अजून एक सुरेख बॉल. डॉट बॉलची समाप्ती. या षटकातील आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल. श्री गणेश मानकिवली संघ थोडासा जरूर बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. 13 या आकड्यावरती. शेवटचा बॉल, स्ट्रायकेला फलंदाज हेमंत. यावेळेस फटका छान आहे, फाईन केलेत. खेळाडू पोहोचतील का पाहिजे बॅकवर्ड स्पेअरलेक रिजनला, पोहोचतील तोपर्यंत रन्स कंप्लीट होतात एकूण 2. शेवटच्या बॉलवरती येतात 2 धावा. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्री गणेश मानकिवली टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती 2 गडी बाद 15 धावा. चला पाणी घेऊन जायचंय, पाणी घेऊन 12 मॅन जातील. 12 मॅन आपण पाठवायचं आहे पाणी घेऊन दोन्ही संघाच्या. डीजे
असेल टीम क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघाला. 2 षटकं कंप्लीट झाली. पहिलं षटक आपण पाहिलं 10 धावा आल्या नयन राणेच्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये तेजेश पाटीलनं फार इम्प्रेस केलं. अवघे 5 धाब्याचं षटक आदळलं. 1 विकेट देखील कॅरी झाली. आता हेमंत मराठेवरती फार जिम्मेदारी आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत भोईरवती. प्रशांतच्या मॅटमध्ये एक चौकार आला परंतु सोपं नाहीये. समोर गोलंदाज सिनियर खेळाडू राहुल पाटील स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. यॉर्करचा प्रयास. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. अनेक साऱ्या नवनवीन चेहऱ्यांना उंची देणारा खेळाडू आपण पाहतोय राहुल भाई पाटील. त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच ओपन टेनिस क्रिकेटमध्ये देखील संघ खेळताना पाहिलेत. जागृती स्पोर्ट आपण यांच्या माध्यमातून टीम नेहमीच खेळताना पाहिली आहे. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता. मिस्टामिक स्ट्रोक खेळाडू पोहोचील एक्स्ट्रा कव्हर रिझनला. तोपर्यंत रन्स कंप्लीट होतील फक्त 2 धाबेने संघ पुढे सरकेल. स्कोरबोर्डवरती एकूण धावसंख्या 17 धाबा. चला बॅट्समॅन रिव्ह्यू असेल हाईट फॅक्टर साठी भीमर साठी. चला या ठिकाणी आपण टेक्निकल रूम मध्ये चेक करतोय. भीमर साठी रिव्ह्यू घेतला गेलाय बॅट्समॅनच्या माध्यमातून आणि रतन मानेरकर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. tenniscricket.in या वाहिनीद्वारे आपण स्पर्धा कव्हर करतो आणि चेक करतायत. फेल डिलिव्हरी असेल. चला त्यामुळे या ठिकाणी आणि रिव्ह्यू अनसक्सेस झाले. त्यामुळे आपण लक्ष असू द्या टीम मानकुली संघ एकच रिव्ह्यू होता. तयार गोलंदाज खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा सातत्याने यॉर्करचा मारा करतोय. राहुल पाटील यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. मी अगोदरच सांगितलं बऱ्याच साऱ्या वर्षांचा क्रिकेटचा त्यांच्याकडे दांडगा अनुभवची शिदोरी त्यांच्याकडे आहे. त्याच अनुषंगानं या ठिकाणी अप्रतिमी गोलंदाजी या तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्येला ब्रेक दिलाय. धावसंख्या 17 वरती थांबली आहे. फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र कव्हर रिझनला खेळून काढला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सहजरित्या कंप्लीट झाली आहे. 2 धावा कंप्लीट. टीमची धावसंख्या 19 वरती पोहोचेल. सिंगल डबलच्या साह्याने सध्या तरी वाटचाल सुरू या मॅच मध्ये टीम श्री गणेश मानकुली संघाची. चार चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत राहुल पाटील ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल. यावेळेस देखील फायदा उचलू शकले नाही आहेत. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित आहेत. दुसरीचा प्रयत्न. धावाची संधी. राहुल भंडारी चुकी करणार नाहीये. फलंदाज बाद. प्रशांत भोईर बॅक टू द डगआउट. तिसरा धक्का टीम श्री गणेश मानकुली संघाला. सध्या तरी आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक आपण मित्रांनो एन्जॉय करतोय. नेक्स्ट मॅच टॉस साठी कॅप्टन उपस्थित झाले. जय बोले निवाळी संघाचे आणि अंतावली टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. बघा कॅप्टन आपल्याला अगोदरच आम्ही सूचना दिल्या आहेत. तुम्हाला टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित राहणं गरजेचं आहे. अन्यथा 2 धाब्याची पेनल्टी देण्यात येईल. यामुळे ते आपण कॅप्टन अंतावली टीमचे लगेच या. शॉर्ट पॉइंटला चेंडू खेळून काढला. रस मिळाली 1 आणि धाबा संख्या आपण पाहतोय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धाबा 3 गडी बाद मानकुली संघ.
नवीन होंडा शाईन जी आपली नवीन मॉडेल आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि महेश अगोदरच बसले तिच्यावरती. चला हरकत नाहीये, सध्या तरी ते आनंद घेत आहेत या बाईकचा. एक स्वप्नातील बाईक या ठिकाणी देण्यात येईल. जो कोणता लकी खेळाडू असेल ज्याला अंतिम रात्रीमध्ये ही बाईक देऊन आपण सन्मानित करू. अप्रतिम स्पर्धा. आतिशदा पाटील जांभिवली गाव जांभिवली पाडा यांच्या वतीनं स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक. पूल करण्याचा प्रयत्न, कॉटन बॉलची संधी टिपली जेल, फलंदाज बाद, लगातार विकेटचं पतन. डीजे भूषण पाटील याचकडनं नितेश साठी पारदर्शक आले. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपये कॅश प्राइज असेल. एक विकेट पहिल्या चेंडूवरती मिळाली आहे. 5 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे, परंतु स्कोरबोर्ड वरती मानकुली संघाची स्थिती थोडीशी खराब पाहायला मिळते. बॅकफुट वरती अद्याप संघ 21 या धावसंख्येवरती 4 षटकांचा सामना आहे. इथून तुम्हाला 35 ते 40 पर्यंत पोहोचणं फार गरजेचं होतं. अजूनही संधी आहे. रोशन बाद झालेत. हेमंत मराठेकडे क्षमता गुणवत्ता भरपूर आहे मोठे फटके मारण्याचे. आणि दुसऱ्या बाजूला आता कुमार आलाय. कुमारला देखील मोठा फटका मारावा लागेल. रामशे या ठिकाणी वालजीबाई यांचं देखील आगमन झालंय आणि आपण या व्यासपीठावरती वालजीबाई यांचं देखील मनपूर्वक स्वागत. फटका छान आहे, मागे खेळलेत, हुक केलाय, खेळाडू उपस्थित नाहीयेत. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेखा बाहेर. कुमारच्या बॅटमधनं चौकार. पॉइंट आहेत चौकार आला. मी म्हटलं होतं कुमारला देखील मोठा फटका मारावा लागेल. तो फटका आलाय. टीमची धावसंख्या पोहोचली आहे 25 वरती. यावेळेस मात्र एज लागली. क्विक रिप्लाय, सोख प्रत्युत्तर दिलं. पुढच्या बॉलवरती लगेच बाद केलाय नितेशनं फलंदाज कुमारला. अजून एक धक्का. सर्वच गोलंदाजांनी इम्प्रेस केले. पॉवर प्लेचं पहिलं षटक नयेंद्र राणेनं 10 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये तेजेश पाटीलनं 5 धावेचं षटक हाताळलं, 1 गडी बाद केला. राहुल पाटील यांचं षटक 6 धावेचं, 1 गडी त्यांनी देखील बाद केला. आणि नितीश पाटीलनं आपण पाहिले गेले तर 2 विकेट आतापर्यंत कॅरी केले, 4 धावा खर्च केल्यात. 3 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक असेल. नवीन खेळाडू नरेंद्र येतोय. अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जर 2 मोठे फटके आले तर देखील सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचेल टीम मानकिवली. फुल टॉस होता. यावेळेस मात्र खेळाडू उपस्थित राहुल पाटील होते. झेल पकडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला, परंतु झेल ड्रॉप झालाय आणि मिळाली सिंगल. चला या ठिकाणी रिव्ह्यू तुमचा अनसक्सेसफुल होता, त्यामुळे आता रिव्ह्यू तुमच्याकडे उपलब्ध नाहीये टीम मानकिवली. आणि आता रन्स मिळाली 1 धावसंख्या पोहोचेल ती 26-26 या आकड्यावरती. 2 चेंडू शिल्लक असतील या ओव्हर मधील. हेमंत मराठे आतापर्यंत शांत पाहायला मिळाले. हो, यावेळेस देखील प्रेल डाऊनची विकेट. अजून एक धक्का. लगातार गडी बांधत चाललेत आणि आता शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. डीजे
प्रथमेश. चला एकत्र येऊ नका टीम क्रिशा 11 ब्राह्मण करुले राहुल भंडारी चर्चा नको आहे. आमचे बंटी पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅनेजमेंट कमिटीच्या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये आपण पाहिली घेतलं सर्व मुभा आहे. बिंदास एसबी देखील असे सर्वच आमचे आयोजन कमिटीचे आणि सागर पाटील खऱ्या अर्थाने सागर पाटील देखील आले होते. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. संदीप दादा पाटील यांचं देखील आगमन झालंय. तर यावेळेस मात्र चेंडूची लाईन पाहावी लागेल. यस व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून 1 फॉर दी ओव्हर मेके दादा. यस फर्स्ट बाउंडची वॉर्निंग दिली आहे 1 फॉर दी ओव्हर आणि आता टीमची टोटल 27 वरती पोहोचली आहे. शेवटचा बॉल शिल्लक असेल. शेवटच्या बॉलवरती एकाच मोठा फटका पाहायला मिळेल का फलंदाजाच्या माध्यमातून. रिदम मध्ये थोडासा अडथळा डेट घोषित करतात पंजा. रमेश मात्रे सर प्रचंड अनुभव अनेक साऱ्या वर्षांचा आणि दुसऱ्या बाजूला तेवढ्याच चांगला दांडगा अनुभव आमचे प्रसाद सहस्रबुद्धे. लो बॉल फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलेला स्ट्रोक. खेळाडू उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. फेकी आली आहे. तिसरीचा प्रयत्न होतोय. खेळाडू करतोय काय परंतु अंतिम मोमेंटला मिळाली रनआउटची विकेट आणि आता षटक कंप्लीट झाली. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना श्री गणेश मानकिवली संघाने बनवल्यात धावफलकावरती 29 धावा आणि 30 धावेचं लक्ष असेल क्रिशा 11 ब्राह्मण करुले टीम समोर. टॉस कडे आपण वळणार आहोत. लगेच टॉस केला जाईल. सर्जीरावजी माहूरकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभास्ते करणार टॉस. टीम वन टॉस माही निर्णय आम्हाला पोहोचवायचा लगेच आमच्यापर्यंत. श्रीकांतजी कर्वे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी स्पर्धेचे लाडके आयोजक आमचे बिंदास सिसवे आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. बिंदास सिसवे यांच्या शुभास्ते श्रीकांतजी कर्वे साहेबांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. यस गोलंदाजी स्वीकारली जे बोले नेमाली टीमने. श्रीकांतजी कर्वे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. आमच्या मुख्य बॅट्समॅनवरती आमचे सहआयोजक बिंदासजी सिसवे यांच्या शुभास्ते. अंतर्गत टीमचे पोटी प्लेचे कॅप्टन चंदन पाटील बघा आपण कुठे असेल तर या व्यासपीठावरती आपलं देखील स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मनोजजी वरवले आणि विजय अडगले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया आमच्या व्यासपीठावरती. बॅट्समॅन पाठवायचे आहेत बघा भाई. बॅट्समॅन पाठवा प्लीज. बॅट्समॅन लगेच पोहोचतील. संदीप दादांचे शुभ असते आपण शुभ सन्मान करत आपण या. शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत्या. सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले अतिशदा पाटील यांचा मित्र परिवार आणि त्यांचे देखील बंधुतुल्य संबंध आपण पाहतोय सर्वांवरती आणि त्यांचा अपाट प्रेम सर्व मान्यवरांचा आमच्या अतिशय पाटील यांच्यावरती आणि स्पर्धेवरती आहे. त्यामुळे वेळात वेळ काढून या स्पर्धेला सर्व मान्यवर भेट देत आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी होतोय आमच्या स्पर्धेमध्ये. भाई बॅट्समॅन जा प्लीज.
चला बघा मान्यवरांचे शुभ सन्मान होतात. अजून एक शुभ सन्मान आपण करूया. येस रतन, 2 चेंडू नेक्स्ट मॅच पासून आपण चॉईस साठी देऊ आणि नंतर जर चेंडू तो हरवला तर जो कमिटी चेंडू देईल तो तुम्हाला घ्यावा लागेल. नेक्स्ट मॅच पासून हे देखील रूल लागू होतील. थैंक यू सो मच, बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. चलते हैं मैदान के ऊपर फिर से एक बार मैं सोनू बांगर आप सभी का स्वागत करता हूं. स्वर्गीय सतीश पाटिल ट्रॉफी अब आप एंजॉय कर रहे हैं आज प्रतियोगिता की पहली रात्रि, और पहली रात्रि में ये बड़े मुकाबले आप एंजॉय कर रहे हैं. एक तरफ टीम है बिल्कुल श्री गणेश मानकिली जिन्होंने पहले बल्लेबाजी की और 4 ओवर के इस मुकाबले में कुल मिला के टोटल बनाई 29 रन. छोटी सी टारगेट 30 रन का लक्ष्य रखा और वही लक्ष्य लेकर सलामी बल्लेबाज ओपनिंग ब्लास्टर पहुंचे मैदान के अंदर. राहुल पाटिल और तेजस पाटिल. कृषा 11 ब्राह्मण करवले टीम ये भी एक बड़ी टीम है तो इसलिए मुकाबला बहुत ही बड़ा होगा. यदि रन बिल्कुल स्कोर कार्ड के ऊपर कम है फिर भी गेंदबाजी के ऊपर से पूरी तरह से फाइट देने की कोशिश करेगी टीम से गणेश मानकुली. चलिए मुकाबले को आगाज करना है. ज्यादा वक्त आपको लेना नहीं है टीम मानकुली, क्योंकि आज पहला दिन था, पहली रात्रि थी. मुकाबले थोड़े से लेट जरूर शुरू हुए लेकिन आपको जल्द से जल्द आपसे कहने को आगाज करना है. तैयार होते हुए गेंदबाज. पहला ओवर पंकज बोले आते हुए गेंदबाजी के लिए. सामने बल्लेबाज राहुल पाटिल. ओ पहली गेंद सामने खेलते हुए लॉन्ग ऑफ में फील्डर मौजूद है. रन मिला यहां से एक. खाता खुलता हुआ कृषा 11 ब्राह्मण करोड़े टीम का और राहुल पाटिल का. चलिए बिल्कुल पहले गेंद के ऊपर सिंगल आदि और खाता खुल चुका है. अब स्ट्राइक रोटेट होती है. स्ट्राइकर के ऊपर बल्लेबाज आएंगे तेजस पाटिल. हार्ड हिटर बल्लेबाज है. गेंदबाज तैयार. ये क्रॉस बॉडी स्ट्रोक खेलने की कोशिश थी. सॉन्ग स्विप करना चाहते थे. रनआउट का मौका और यहां से बिल्कुल थर्ड अंपायर की तरफ हम जाएंगे क्योंकि ऑन पाइल अंपायर के पास रिव्यू लेने की क्षमता है. क्योंकि हमें पहले कहा है बीमर के लिए आपके पास रिव्यू है, उसके बाद में रनआउट के लिए नहीं है. तो यदि अंपायर को लगे ऑन पील तो रिव्यू ले सकते हैं और रिव्यू लिया गया. चेक करेंगे हमारे तीसरे अंपायर रतन मानेरकर. चलिए बिल्कुल थोड़ा सा वक्त जरूर लेंगे अंपायर हमारे. कोई बात नहीं क्योंकि टेक्नोलॉजी हमारे पास है और यहाँ से दोनों एंगल से चेक किया जा रहा है. तो चलिए बल्लेबाज यहां से आउट होंगे. बल्लेबाज आउट होंगे रनआउट के माध्यम से. तेजस पाटिल बैक टू द डगआउट. पहला बड़ा झटका टीम कृषा 11 जागृति स्पोर्ट ब्राह्मण करोले को. डीजे
पहली विकेट मैदान से बाहर हो चुकी है। अब नए बल्लेबाज पहुंचे मैदान के अंदर राहुल भंडारी। तो एक तरफ स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज से होंगे राहुल पाटिल। गेंदबाज तैयार होते हुए फिर से एक बार पंकज बोले। ओ ये देखिए पढ़ने के बाद गेंद नीचे रहती भी पूरी तरह से डीप रही। शॉट खेलना चाहते थे पॉइंट की दिशा में, लेकिन मौका मिला नहीं राहुल पाटिल को। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। अच्छी गेंदबाजी कर रहे और शानदार फील्डिंग भी दिखाई दी वहां पर जिन्होंने थ्रो किया था। कुमार वहां पर थे, बिल्कुल कुमार ने शानदार थ्रो की और बल्लेबाज के पारी का अंत भी हुआ। रनआउट की विकेट मिली। शानदार कलेक्टिंग भी की गेंद की पंकज भोले ने। फिर से एक बात तैयार। ये देखिए फिर से एक बार गुड लेंथ के ऊपर पड़ने के बाद अंदर आती भी गेंद बल्ले के ऊपर हिस्से पे लगती भी डॉट गेंद की समाप्ति होती भी। कनेक्ट नहीं हो पा रही गेंद राहुल पाटिल को। और सराहना करना चाहूंगा दूसरी तरफ में पंकज भोले की, जिस तरह से उसने पावर पे के ओवर में शुरुआत की है। अब तक गेंदें हो चुकी है राज हमें बताएंगे कुल मिला के 4 और 2 रन खर्च के, सिर्फ 1 रन खर्च के। बिल्कुल स्कोर कार्ड के ऊपर 2 लिखे राज। स्कोरर ने गलती की तो हम भी गलत हो जाएंगे। ये देखिए ये राहुल पाटिल का क्लास है। बैकफुट पे गए, सिप गेंद को दिशा दी, पंच किया, बॉल स्वीपर कवर, सीमा रेखे के बाहर, 4 रन। और विवेक और भूषण पाटिल इनकी तरफ से लगातार 3 छक्कों के लिए 3000 का इनाम होगा। चलिए रन संख्या की बात करेंगे तो चौकी की वजह से टोटल पहुंची 5 के ऊपर। ये देखिए फिर से एक बार कलात्मक स्ट्रोक, फॉर्म इज टेम्परेरी प्लस क्लास इज परमानेंट। गेंद को भेजा कवर सीमा रेखे के बाहर और एक चौका। अच्छी की थी ओवर की पंकज भोले ने, लेकिन राहुल पाटिल के पास भी क्लास है और दूसरी तरफ देखा जाए तो कई सारा अनुभव है। वही यहाँ पर दिखाते हुए राहुल पाटिल लगातार 2 चौके लगाए, रन संख्या को तेजी से बढ़ा दिया। 9 के ऊपर पहुंची स्कोर टीम कृषा 11 ब्राह्मण करोले। अब यहाँ से जीत के लिए बात करेंगे तो बच्ची भी 18 गेंदे और 21 की आवश्यकता होगी। प्रतियोगिता बहुत ही बड़ी, ये डे फॉर्मेट में चलती थी प्रतियोगिता स्वर्गीय सतीश पाटिल, और अब पहला साल इस प्रतियोगिता का नाइट फॉर्मेट। और ये देख सकते हैं आप दर्शक और सिर्फ दर्शक देख रहे हैं चारों बाजू में। आतिश शेठ पाटिल और ये अंपायर 2 रन की पेनल्टी बिल्कुल वो ऐड की जाएगी, यानी कि 11 रन बनेंगे। 11 रन स्कोर कार्ड के ऊपर होंगे। 2 रन की पेनल्टी थी। बघा रस्त्यावरती कोणी गाड्या पार्क करू नका, सूचना असतील। 4 व्हीलर खास करून ज्या कोणी पार्क केल्या आहेत त्या आपण व्यवस्थित पार्क करा प्लीज, कारण तो येण्याजाण्याचा रस्ता आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण ज्या 4 व्हीलर पार्क केल्या आहेत त्या व्यवस्थित आपण लावायच्या साईडला, रस्त्यावरती पार्क करू नका प्लीज। तो प्रतीक पाटिल इनकी तरफ से राहुल भंडारी के लिए हर एक छक्के के लिए 5000। क्या बात है। सौरभ भंडारी और प्रतीक पाटिल इनकी तरफ से राहुल भंडारी के लिए हर एक छक्के के लिए 5000 का इनाम होगा। क्या बात है। ओ ये देखिए पढ़ने के बाद अंदर आते भी गेंद, यॉर्कर का प्रयास गेंदबाज के माध्यम से और बल्लेबाज राहुल पाटिल को बीट किया। डॉट गेंद की समाप्ति। गेंदबाज तैयार, फिर से एक बार देवेंद्र। ओ इनसाइड आउट खेलना चाहते थे, ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम, खिलाड़ी मौजूद और ये आसान सा कैच। नरेंद्र वहां पर मौजूद थे, कोई गलती नहीं है और एक विकेट मैदान से बाहर।
राहुल पाटील back to the dugout. लिए बड़ी विकेट थी, तेजस पाटिल भी एक बड़ी विकेट थी, वो सोचते में आउट हुए थे, लेकिन राहुल पाटिल ने 2 चौके लगाए और अब चलते बसे बड़े डगआउट की तरफ। हमारे मित्र रोहित खैरे, आकाश खंडागले और अरमान शेख और शुभम यादव, इनकी तरफ से भी फिर से एक बार ब्राह्मण करोली टीम को शुभकामनाएं आते हुए और हमारे कमेंट्री बॉक्स के लिए थैंक यू रोहित। चाहिए बच्चे भी गेंदे यहां से होगी 15 और 20 की आवश्यकता होगी। और ये देखिए पटकी भी गेंद थी, अंपायर की तरफ हम जाएंगे, वाइड बॉल का इशारा। चलिए राहुल पाटिल, रन संख्या की बात करेंगे तो रन संख्या टोटल 13 हो चुकी है, जीत के लिए 17 की आवश्यकता है। चलिए एक स्कोरर हमारे थोड़े से बिजी भी है क्योंकि मानने पर भी आ रहे, उनके नाम भी लिखने पड़ते हैं, तो यहाँ से एक के पास बराबर थी तो दूसरी तरफ 2 रन कम थे, कोई बात नहीं, ये होता है। और यहाँ से चलते मैदान के ऊपर इस बार ड्राइव किया, गेंद को यहाँ से धकेल दिया था ऑफसाइड में। बात करेंगे तो पॉइंट की दिशा में रन मिली एक। नए बल्लेबाज साई पाटिल आ चुके, कप्तान है और कप्तान को भूमिका निभानी होगी इस मुकाबले में। टोटल पहुंचे अब 14 के ऊपर, अब जीत के लिए 16 की आवश्यकता होगी। यदि इस मुकाबले में श्री गणेश मानकिली टीम को अब भी फाइट देनी है तो यहाँ से और 2 विकेटें चटकानी होगी, तब जाके कहीं तो इस मुकाबले में वापसी कर पाएगी और डाउन गनी पे डालनी होगी। राहुल भंडारी ओवर पिच बॉल लॉब किया, हर एक छक्के के लिए 5,000 का इनाम और लगा दिया है राहुल भंडारी ने छक्का। प्रतीक पाटिल सौरभ भंडारी की तरफ से 5,000 6 रन। रमेश जी पाटिल साहब, इनका भी आगमन हो चुका है। रमेश जी पाटिल साहब यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के माध्यम से। और ट्रांच टोटल बन चुके 20 रन, अब जीत के लिए 10 की आवश्यकता होगी। राहुल भंडारी क्या छक्का लगाया, गेंदबाज तैयार। ये देखिए फिर से एक बार स्पाइन खेला, बस स्ट्रोक शॉट अच्छा है, मौका था फील्डर के पास लेकिन मौके को गवाया। गेंद 1 बाउंस सीमा पार, 4 रन, अब जीत के लिए 12 गेंदे और सिर्फ 6 की आवश्यकता। डीजे सुजीत अंदर स्ट्रोक लगाए, छक्का लगाया, उसके बाद में एक चौका भी लगा। तो अब यहाँ से जीत की तरफ बढ़ती हुई टीम कृषा 11 ब्राह्मण करोले, 12 गेंदे और सिर्फ 6 की आवश्यकता होगी। अगली दोनों टीमें आपको तैयार रहना है। गांव देवी अंतारली बनाम जय बोले नेवाली। हमारे सचिन पाटिल पहुंचे क्या? सचिन पाटिल अब तक ऑन द वे, एक बिरा गए थे और कॉल पे बात हुई 2 मुकाबले से पहले, तब लोनावाला में थे, एडजस्टमेंट के लिए बोल रहे थे लेकिन एडजस्टमेंट नहीं हो पाएगी दोस्तों। तो चलिए बिल्कुल नेपाली टीम चैंपियन बनी थी, एसपी ग्रुप ट्रॉफी उठाई थी इस टीम ने, वही टीम अब अगले मुकाबले में खेलती हुई दिखाई देगी। दूसरी तरफ होगी गांव देवी अंतारली। वक्त नहीं लेना है टीम श्री गणेश मानकिली, 12 गेंदों का खेल बचा है, रन की आवश्यकता है सिर्फ 6।
राहुल भंडारी के लिए बिल्कुल चौका लगा है, इसके लिए 2000 का इनाम होगा। और इस बार रनआउट का मौका और बल्लेबाज के पारी का साई पाटिल बैक टू द डगआउट और एक झटका लगेगा। जीत के लिए 11 गेंदे और अब 6 की आवश्यकता होगी। राहुल भंडारी ने पिछले ओवर में जो चौका लगाया था उसके लिए 2000 रुपए का इनाम आ चुका है। प्रतीक और सिद्धार्थ इनकी तरफ से, प्रतीक और सौरभ इनकी तरफ से बिल्कुल वो 2000 रुपए होंगे राहुल भंडारी के लिए। ये मुकाबले में अभी मजबूत है टीम कृषा 11 ब्राह्मण करुले। पहले बल्लेबाजी की श्री गणेश मानकुली टीम ने ज्यादा रन बना नहीं पाई, 29 रन बनाए, 30 का टारगेट था, वही चेस करते हुए अब यहां से 6 की आवश्यकता है। नए बल्लेबाज नए नाते हुए नरेंद्र राणे, तो चलिए 5 खेलना है टीम मानकुली। गेंदबाज तैयार, फिर से एक बार राज गेंदबाजी के ऊपर, 11 गेंदे जीत के लिए 6 की आवश्यकता। राहुल भंडारी यहां से विकेट बन सकती है क्या, और विकेट कीपर नहीं पहुंच पाए। नो मैच लैंड में गेंद गिरती भी, तब तक यहां से मिली सिंगल। अब 10 गेंदे जीत के लिए 5 की आवश्यकता होगी। क्या मुकाबला आखिरी ओवर तक जाएगा? यदि आने वाली लगातार गेंदें डॉट आती है ना, तब ये आखिरी ओवर तक जा सकता है मुकाबला। क्रिकेट है दोस्तों, कभी भी कुछ भी हो सकता है। ऐसे कई सारे मुकाबले हमने देखे आखिरी ओवर तक पहुंचे, जब जब ज्यादा गेंदों में कम रन की जरूरत होती है तब तक मुकाबले आखिरी गेंद के ऊपर पहुंचे। ये क्रिकेट का खेल है दोस्तों, कभी किसको हंसा सकता है तो कभी किसको रुला सकता है। इसीलिए अब गेंदें बची कुल मिला के 10, जीत के लिए 5 का समीकरण। तैयार गेंदबाज राज, ये देखिए कट करने की कोशिश थी, गेंद पड़ने के बाद अंदर आई थी, बल्ले का अंदरूनी किनारा लिया, गली में जाती भी गेंद, तब तक आती भी सिंगल। सिंगल डबल से भी मुकाबला आसानी से जीत सकती है ब्राह्मण करौले। अब 4 की आवश्यकता है 9 गेंदों के ऊपर। पहला मुकाबला जीता चिलरपाड़ा के अगेंस्ट मंगरूल टीम ने और उनको बाय भी मिली, वो टीम आगे पहुंची। उसके बाद में दूसरा मुकाबला जीता चिंचोली टीम ने, शानदार मुकाबला रहा, कोनी टीम को परास्त किया। ये देखिए मिस टाइमिंग स्ट्रोक है, लेकिन पहुंच नहीं पाएंगे। जब तक पहुंचे रनआउट का मौका, लेकिन यहां से रन कंप्लीट है ये कहते हैं अंपायर, दूसरे के लिए भी पलटे और यहां से 2 रन। अंपायर ने देखा कि शायद गेंदबाज का हाथ लगा है, वही अंपायर ने देखा है। बिल्कुल प्रसाद सहस्त्रबुद्धे जो देख रहे थे पूरी तरह से इस गेंद को। 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। रनआउट के लिए रिव्यू नहीं है, रनआउट के लिए रिव्यू नहीं है। टीम श्री गणेश मानकुली, एक की रिव्यू आपके पास है, तो यहां से 2 रन मिलेंगे। चलिए अंपायर से बहस आपको करना नहीं है, प्रसाद सहस्त्रबुद्धे सर आपका डिसीजन आपको देना है। चलिए नॉट आउट है तो 2 रन मिलेंगे। चलिए 28 रन बन चुके, सिर्फ 2 रन की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। देख सकते हैं अब कई सारे दर्शक यूट्यूब के माध्यम से भी ऑनलाइन मुकाबले को अब भी यहां से भी एंजॉय कर रहे हैं। दूध का दूध पानी का पानी देख रहे हैं। गेंद हवा में और यहां से बनेगी विकेट। आप जीत के लिए 2 की आवश्यकता। राहुल भंडारी बैक टू द डगआउट। वैभव पवार शायद नेवाले टीम उन्होंने पैक की है, नेवाले टीम में जाकर खड़े हो चुके हैं, तो शायद लग रहा है मुझे पैकर है। बिल्कुल
चार चार पांच पांच खिलाड़ी उनके साथ में खड़े, तो कुछ तो गड़बड़ है। हमेशा टीम को पैक करते, ज्यादा से गोरसे भी और वाकलन टीम को ज्यादा पैक करते हो। वैभव पवार हार्ड हिटर खिलाड़ी भी है जांबेली गांव के। 2 रन की आवश्यकता, मुकाबला जीतने के लिए आखिरी गेंद शेष। गेंदबाज तैयार होते हुए राज पीछे एक बार, नए बल्लेबाज मयूर। ओ यहां से सामने खेला, शानदार स्ट्रोक। एक्स्ट्रा कवर रीजन में फील्डर मौजूद, दूसरे के लिए पलटे, रनआउट की विकेट जरूर मिलेगी। मुकाबला आखिरी ओवर तक पहुंचा, 6 गेंदे जीत के लिए यहां से 1 रन की आवश्यकता। बल्लेबाज आउट हो चुके, डीजे सुजीत। की आवश्यकता है, लेकिन फिर भी टीम मीटिंग कर रहे हैं, ये होता है कॉन्फिडेंस। मांकिल टीम ये मुकाबले को छोड़ना नहीं चाहती, अब भी फाइट देने की कोशिश कर रहे हैं, ये होता है टीम स्पिरिट। बिल्कुल पंकज भोले, उनकी टीम नीलेजाना मराठे, उनकी टीम आप देख रहे हैं, और हमारे साथी कमेंटेटर राहुल चौहान की ये टीम आप देख रहे हैं, श्री करिश मानक्यूली। रन कम बने, लेकिन हौसला अब भी बुलंद है इस टीम का। 6 गेंदे 1 का समीकरण। बल्लेबाज होंगे स्ट्राइक पे। दर्शन, चक्रव्यूह रचा गया है, क्या चक्रव्यूह से बाहर निकल पाएंगे? गेंदबाज आखिरी ओवर प्रशांत। सिलिमिडॉन सिडिमिडॉप आप देख रहे हैं, बिल्कुल लगाए गए हैं। 6 गेंदे 1 का समीकरण। ओ पहली गेंद, शानदार डिलीवरी, डॉट गेंद की समाप्ति। ये प्रेशर बनाने की कोशिश है। 5 गेंदे 1 की आवश्यकता है, कंपल्सरी चेसिंग इस प्रतियोगिता का नियम है, तो यहां से आपको एक